वेलकम टू एव्ही नंबर 4 पार्ट नंबर 4 वी कम अप टू. तर ही चार जी मंडळी आहेत ह्यांनी खरा तो खजिना जो आहे तो त्या माणसाला मारून त्याच्याकडनं ताब्यात घेतलेला आहे. या ठिकाणी जोनाथन स्मॉल जो होता तो आग्र्याला काम करणारा माणूस होता की ज्याने त्या ठिकाणी एक संरक्षक म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं होतं आणि त्याला त्या ठिकाणी ह्या कटात सामील करून घेण्यात आलेला आहे की तुला आम्ही संपत्तीतला वाटा देतो, फक्त तू आम्हाला मदत कर. आणि अशा पद्धतीने हे चार खरे कल्प्रिट त्या ठिकाणी आहेत. होम्स, वॅटसन अँड मॅरी मीट थॅडस शोल्टो द सन ऑफ द लेट मेजर शोल्टो. आता हे तिघंही त्या ठिकाणी जे आहेत आपले डिटेक्टिव्ह शेर्लॉक होम्स, वॅटसन आणि मेरी मीट थेडस शोल्टो द सन ऑफ द लेट मेजर शोल्टो, की जे आपल्या थेडस शोल्टोला भेटतात की जो मेजर शोल्टोचा मुलगा आहे. अँड द ॲनॉनिमस सेंडर ऑफ द पल्स, आणि त्यानेच त्या ठिकाणी ह्या थेडस शोल्टोनेच त्या ठिकाणी हे जे मोती आहेत ह्या आपल्या मेरीला पाठवले होते. हाच तो थेडस. थेडस कन्फर्म्स द मेजर हॅड सीन मेरीज फादर द नाईट ही डाईड. थेडस त्या ठिकाणी सांगतो आहे द मेजर हॅड सीन मेरीज फादर द नाईट ही डाईड. तर तो म्हणतोय की द मेजर हॅड सीन मेरीज फादर, की त्याच्या वडिलांनी मेरीच्या वडिलांना बघितलं होतं जेव्हा ते मेले. दे हॅड अरेंज अ मीटिंग टू डिवाइड अ प्राइसलेस ट्रेझर शोल्टो हॅड ब्रॉट होम फ्रॉम इंडिया. तर त्यांनी एक मीटिंग त्या ठिकाणी ठेवली होती टू डिवाइड अ प्राइसलेस ट्रेझर शोल्टो हॅड ब्रॉट होम फ्रॉम इंडिया. आणि त्या ठिकाणी शोल्टो आणि आपला थेडस शोल्टो आणि आपले जे मेजर होते म्हणजे मेरीचे वडील होते यांची एक बैठक झाली होती आणि हा खजिना आपण एकमेकांमध्ये वाटून घ्यावा याबद्दल त्यांनी चर्चा पण केलेली होती. वाईल क्वारलिंग ओव्हर द ट्रेझर कॅप्टन मॉर्सन लॉंग इन अ वीक हेल्थ सफर्ड अ हार्ट अटॅक. आणि त्या मीटिंगच्या दरम्यान त्या ठिकाणी ह्या संपत्तीवरनं जेव्हा भांडण झालं त्यावेळेला कॅप्टन मॉर्सन म्हणजे मेरीचे वडील जे आहे कॅप्टन मॉर्सन लॉंग इन अ वीक हेल्थ, की ज्यांची तब्येत पहिलीच त्या ठिकाणी खराब होती, सफर्ड हार्ट अटॅक, तर त्यांना त्या ठिकाणी हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. नॉट वॉन्टिंग टू ब्रिंग अटेन्शन टू द ऑब्जेक्ट ऑफ द क्वारल, त्या भांडणाचं कारण काय होतं हे त्यांनी काही बघितलं नाही. अँड ऑल्सो वरीड दॅट सर्कमस्टन्सेस वुड सजेस्ट दॅट ही हॅड किल्ड मॉर्सन इन अन आर्ग्युमेंट. कदाचित असं पण असू शकतं की त्या दोघांची म्हणजे मेजर शोल्टो आणि कॅप्टन मॉर्सन ह्या दोघांची बैठक झाली. त्या बैठकीत त्या ठिकाणी शोल्टोने त्या ठिकाणी खजिना सगळा स्वतःला मिळावा म्हणून त्या ठिकाणी मेरीच्या वडिलांचा खून पण केला असावा. पर्टिक्युलरली सिन्स मॉर्सन हेड स्ट्रक द कॉर्नर ऑफ द चेस्ट ॲज ही फेल, शोल्टो डिस्पोज ऑफ द बॉडी अँड हिड द ट्रेझर. आणि कदाचित त्या ठिकाणी असंही होऊ शकतं की मॉर्सनने हेड स्ट्रक द कॉर्नर ऑफ द चेस्ट, कुठेतरी त्या ठिकाणी मॉर्सनचं डोकं त्यांनी कुठेतरी आपटलं असेल त्या पेटीवर, आणि शोल्टो डिस्पोज ऑफ द बॉडी अँड हिड द ट्रेझर. कदाचित ती संपत्ती शोल्टोने त्या ठिकाणी लपवली असेल आणि ती जी बॉडी आहे आपल्या कॅप्टन मॉर्सनची म्हणजे मेरीच्या वडिलांची, तिची विल्हेवाट लावली असावी. हवेवर ही हिमसेल्फ सफर्ड फ्रॉम पुअर हेल्थ अँड एनलार्ज स्प्लीन, पॉसिबली ड्यू टू मलेरिया, ॲज अ क्विनाईन बॉटल स्टँड्स बाय हिज बेड. तर असंही असू शकतं त्या ठिकाणी his own health became worse when he received a letter from India in early 1882. Dying, he called his two sons. आणि आता ही संपत्ती जी आहे एकट्या शोल्टोला त्या ठिकाणी मिळालेली आहे, मेजर शोल्टोला. हाऊएव्हर ही हिमसेल्फ सफर्ड फ्रॉम पुअर हेल्थ, त्याची स्वतःची पण तब्येत त्या ठिकाणी नाजूकच आहे. अँड अन एनलार्ज स्प्लीन, आणि त्यांची त्या ठिकाणी तब्येत नाजूक असल्याकारणाने त्या ठिकाणी मलेरियाचे औषध त्या बेडपाशी सापडलेलं आहे. हिज ओन हेल्थ बिकेम वर्स वेन ही रिसिव्ड अ लेटर फ्रॉम इंडिया इन अर्ली 1882. आणि 1882मधून जेव्हा त्याला पत्र येतं तेव्हापासून त्याची तब्येत जास्तच त्या ठिकाणी ढासळलेली असते. डाईंग, ही कॉल्ड हिज टू सन्स अँड कन्फेस टू मॉर्सन्स डेथ अँड वॉज अबाउट टू डायव्हल्ज द लोकेशन ऑफ द ट्रेझर वेन ही सडनली क्राईड, कीप हिम आउट. तर जेव्हा आता मृत्यूशय्येवर त्या ठिकाणी हा मेजर शोल्टो पडलेला आहे तेव्हा तो आपल्या दोघंही मुलांना बोलवून घेतो, म्हणजे थेडस शोल्टो आणि बॉर्थलोम्यू शोल्टो या दोघांनाही तो बोलवतो आणि त्यांना त्या ठिकाणी सांगतो की खजिना कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे. कीप हिम आउट बिफोर फॉलिंग बॅक अँड डाईंग, तर तो बाहेर काढा असं तो त्याला सांगतोय. द पझल सन्स ग्लिम्स ऑफ फेस इन द विंडो बट द ओनली ट्रेस वॉज अ सिंगल फूड स्टेप इन द डर्ट. तर अचानक त्या ठिकाणी but the only trace was a single footstep in the dirt before falling back and dying. Keep him out before falling back and dying. आणि त्या ठिकाणी तो मरतो.
द पझल सन्स ग्लिम्स अ फेस इन द विंडो. हे दोघंही मुलं त्या ठिकाणी बघतात वडील कसे मेले, तर त्या ठिकाणी त्यांनी एक चेहरा त्या ठिकाणी खिडकीमध्ये बघितला होता. तो चेहरा कुणाचा असावा? बट द ओनली ट्रेस वॉज अ सिंगल फूट स्टेप इन द डर्ट. फक्त एकच पायाची निशाणी त्या ठिकाणी तिथे दिसली. ऑन देअर फादर्स बॉडी इज अ नोट रीडिंग द साईन ऑफ द फोर. आणि त्याच्या वडिलांच्या त्या बॉडीजवळ एक निशाणी, एक चिठ्ठी त्या ठिकाणी सापडलेली आहे. त्या चिठ्ठीत त्या ठिकाणी म्हटलं आहे द साईन ऑफ फोर. तर ही चिठ्ठी त्या ठिकाणी सापडलेली आहे. त्या साईन ऑफ फोर म्हणजे 4 लोकांची निशाणी या अर्थाने. बोथ ब्रदर्स क्वारल्ड ओव्हर वेदर अ लिगसी शुड बी लेफ्ट टू मॅरी मॉर्सन अँड थॅडस लेफ्ट हिज ब्रदर बॉर्थलोम्यू टेकिंग अ चॅपलेट अँड सेंडिंग इट्स पर्ल टू मॅरी. आता शेवटी दोघंही भाऊ म्हणजे थॅडस शोल्टो आणि बॉर्थलोम्यू शेल्टो यांच्यामध्ये भांडण झालं की शेवटी आपण मेरीला पण त्याच्यात ह्या हिस्स्यामध्ये वाटेकरी करायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी थॅडस लेफ्ट हिज ब्रदर बॉर्थलोम्यू टेकिंग ए चॅपलेट अँड सेंडिंग हिट्स पर्ल टू मॅरी. तर इथे थॅडस त्या ठिकाणी संपत्तीतला काही वाटा जो आहे तो मेरीला त्या ठिकाणी अशा पद्धतीने पर्ल देऊन तो देतो आहे. The reason he sent the letter is that Bartholomew has found a treasure and possibly Thaddeus and Mary might confront him for a division of it. तर द रिझन ही सेंड अ लेटर इज दॅट बार्थलोम्यू हॅज फाउंड अ ट्रेझर. तर जे शेवटचं पत्र जे आलेलं आहे त्या पत्रात त्या ठिकाणी बार्थलोम्यू जो आहे, बार्थलोम्यूला तो खजिना सापडलेला आहे असं थेडसने सांगितलेलं आहे. आणि आपण 3 वाटे करू. पॉसिबली थेडस अँड मॅरी माइट कन्फ्रंट हिम फॉर अ डिव्हिजन ऑफ इट. आणि त्या तीन लोकांनी ते वाटे करायचे, असं 3 हिस्से करायचे असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. बार्थलोम्यू इज फाउंड डेड इन हिज होम फ्रॉम अ पॉयझन डार्ट. आणि जेव्हा त्या ठिकाणी हे प्रत्यक्ष जातात त्या घरात त्यावेळेला त्यांना दिसतं की बार्थलोम्यू जो आहे त्या ठिकाणी त्याचा पण मृत्यू झालेला आहे. आणि एक पॉयझन डार्टचा अर्थ बाण, एक विषारी बाण त्याला मारण्यात आला होता. अँड अ ट्रेझर इज मिसिंग. आणि तिथली जी संपत्ती आहे ती संपत्ती आता गायब झालेली आहे. म्हणजे वाटे पडणार होते तिघांचे, पण बार्थलोम्यूचा मृत्यू त्या ठिकाणी घडून आणला आहे, त्याचा मर्डर झालेला आहे आणि आता संपत्ती गायब झालेली आहे. वाईल द पोलीस रॉंगली टेक थॅडस इन ॲज अ सस्पेक्ट. आणि पोलीस चुकून त्या ठिकाणी आपल्या थॅडसलाच त्या ठिकाणी समजतात की हाच त्या ठिकाणी कदाचित गुन्हेगार असावा, आपल्या भावाचा मर्डर यानेच केला असावा. होम्स डेड्युसेस दॅट देर आर 2 पर्सन्स इन्व्हॉल्ड इन द मर्डर. शेरलॉक होम्स मात्र त्या ठिकाणी निष्कर्ष करतात की या ठिकाणी 2 व्यक्ती या मर्डरमध्ये आहेत. अ वन लेग मॅन, एक पाय असलेला मनुष्य ज्याचं नाव आहे जोनाथन स्मॉल, ॲज वेल ॲज अनादर स्मॉल अकम्प्लिस. अजून एक त्या ठिकाणी त्याला मदत करणारा कोणीतरी आहे. ही ट्रेसेस देम टू अ बोट लँडिंग व्हेअर स्मॉल हॅज हायर्ड अ स्टीम लॉन्च नेम्ड अरोरा. आणि शेवटी आता ते आलेले आहेत. ही ट्रेसेस देम टू अ बोट लँडिंग व्हेअर स्मॉल हॅज हायर्ड अ स्टीम लॉन्च नेम द अरोरा. आणि त्या ठिकाणी त्यांना सुगावा लागतो आहे की तो जोनाथन स्मॉल जो आहे तो एका बोटीच्या माध्यमातून, बोटीचं नाव आलेलं आहे अरोरा नावाची बोट, त्या बोटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते आता पळून चाललेले आहेत असंही त्या ठिकाणी त्यांना कळतं. विथ द हेल्प ऑफ द डॉग टॉबी दॅट ही सेंड्स वॅटसन टू कलेक्ट फ्रॉम मिस्टर शेरमॅन द बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स अँड हिज ओन डिस्गाईज. तर आपला जो कुत्रा आहे टॉबी नावाचा, त्या कुत्र्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले हे मिस्टर शेरलॉक होम जे आहे त्यांनी मिस्टर शेरमन हा वेषांतर केलेला आहे. होम्स ट्रेसेस द स्टीम लॉन्च. त्या ठिकाणी ते शोधून काढतात की एक अशा प्रकारची ती जहाज होती. इन अ पोलीस स्टीम लॉन्च होम्स अँड वॅटसन चेज द अरोरा अँड कॅप्चर इट. आणि ते जहाज जे आहे ते पोलिसांच्या मदतीने सापडतं अरोरा नावाचं. बट इन द प्रोसेस एंड अप किलिंग द स्मॉल कंपेनियन आफ्टर ही अटेम्प्ट्स टू किल होम्स. आणि पण त्या दरम्यान नेमकं काय होतं की जो जोनाथन स्मॉलचा जो सोबती आहे त्याला त्या ठिकाणी मरण पत्करावं लागतं, कारण तो आपल्या यांच्या होल्म्सवर त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. विथ अ प्रिझन डार्ट शॉट फ्रॉम अ ब्लो पाईप स्मॉल ट्राईज टू एस्केप बट इज कॅप्चर्ड. शेवटी तो जो टोंगा नावाचा जो माणूस आहे की जो जोनाथन स्मॉलचा मदतनीस होता तो त्या ठिकाणी मरतो आणि स्मॉल त्या ठिकाणी पळण्याच्या वेतामध्ये आहे बट इज कॅप्चर्ड. हाऊएव्हर द आयर्न ट्रेझर बॉक्स इज एम्प्टी. पण शेवटी त्यांना त्या ठिकाणी ती जी संपत्ती आहे त्या संपत्तीचा बॉक्स जो आहे तो मात्र त्यांना रिकामा मिळतो, त्याच्यात काही नसतं. स्मॉल क्लेम्स टू हॅव डम्प द ट्रेझर ओव्हर द साईड ड्युरिंग द चेज. आणि त्या ठिकाणी तो स्मॉल त्या ठिकाणी सांगतो की ही संपत्ती मला नाही तर कोणालाच मिळू द्यायची नाही, म्हणून त्या ठिकाणी मी संपूर्ण संपत्ती जी आहे ती पाण्यात टाकून दिली असं तो त्या ठिकाणी सांगतो आहे.
स्मॉल कन्फेसेस दॅट इयर्स बिफोर ही वॉज अ सोल्जर ऑफ द थर्ड बब्स इन इंडिया. आता स्मॉल सांगतो आहे नेमकं काय कशा पद्धतीने हा खजिना त्यांना मिळालेला आहे. स्मॉल कन्फेसेस दॅट इयर्स बिफोर ही वॉज अ सोल्जर ऑफ द थर्ड बब्स इन इंडिया. तो भारतीय सैन्यामध्ये त्या ठिकाणी सैनिक म्हणून काम करत असताना ही लॉस्ट हिज राईट लेग इन अ स्विमिंग ॲक्सिडेंट टू क्रोकोडाईल. त्याने त्याचा पाय जो आहे तो गमावला. एक एक कासव त्या ठिकाणी कासवाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्यात हल्ल्यात त्या ठिकाणी त्याचा पाय त्याने गमावला. आफ्टर सम टाईम व्हेन ही वॉज ॲन ओव्हरसियर ऑन अ टी प्लॅन्टेशन. त्या ठिकाणी काही काळ त्याने एक चहाची बाग होती त्या चहाच्या बागेत त्याने ओव्हरसियर म्हणून त्या ठिकाणी देखरेख करणारा म्हणून त्या ठिकाणी काम केलं. द इंडियन रिबिलियन ऑफ 1857 ऑकर्ड अँड ही वॉज फोर्स टू फ्ली फॉर हिज लाईफ टू द आग्रा फोर्ट्रेस. आणि नेमकं 1857च्या दरम्यान त्या ठिकाणी एक उठाव झाला आपल्या भारतामध्ये आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी आग्रा फोर्ट्रेसला त्या ठिकाणी त्याला पळून जावं लागलं. व्हाईल स्टँडिंग गार्ड वन नाईट ही वॉज ओव्हरपॉवर्ड बाय टू सिख ट्रूपर्स. आणि जेव्हा तो एकदा एक सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असताना एके रात्री काय झालं, ही वॉज ओव्हरपॉवर्ड बाय टू सिख ट्रूपर्स. दोन शीख लोकांचे ट्रूप त्या ठिकाणी आले. हू गेव हिम अ चॉईस ऑफ बीइंग किल्ड ऑर बीइंग अन अकम्प्लिस टू वेलाईंग अ डिस्गाईज सर्वंट ऑफ अ राजा हू सेंट अ सर्वंट विथ अ व्हॅल्युएबल फॉर्च्यून इन पर्ल्स अँड ज्वेल्स टू द ब्रिटिश फॉर सेफकीपिंग. तर त्या ठिकाणी त्याला सांगितलं गेलं, एक तर तू आम्हाला गुन्ह्यामध्ये साथ दे, तू मर्डर करण्यामध्ये साथ दे, नाहीतर त्या ठिकाणी तुझं मरण तू पत्कर. आम्हाला राजा त्या ठिकाणी एका दूताच्या माध्यमातून एक संपत्तीचा खजिना पाठवत आहे सुरक्षेसाठी ब्रिटिश लोकांकडे. तर तो आपल्याला चोरायचा आहे. एक तर तू त्या माणसाला मारण्यासाठी आम्हाला मदत कर किंवा स्वतः मर. द रॉबरी अँड मर्डर टूक प्लेस. आणि अशा पद्धतीने हे तीन लोक आणि आपला जोनाथन स्मॉल जो आहे तो त्या राजाच्या दूताला मारतो आणि तो खजिना लुटला जातो. द रॉबरी अँड मर्डर टूक प्लेस अँड द क्राईम वॉज डिस्कवर्ड ऑल्दो द ज्वेल्स वेअर नॉट. त्या ठिकाणी अशा पद्धतीने ती क्राईम जी आहे ती घडते. स्मॉल गॉट पेनल सर्बिट्यूड ऑन द अंदमान आयलँड. आणि आता शेवटी खजिना सापडत नाही पण गुन्हा उघड केला येतो आणि जोनाथन स्मॉलला त्या ठिकाणी शिक्षा होते. अंदमानच्या बेटावर त्या ठिकाणी त्याला तुरुंगात ठेवलं जातं. आफ्टर 20 इयर्स आणि 20 वर्षानंतर ही ओव्हरहर्ड दॅट जॉन शोल्टो हॅड लॉस्ट मच मनी गॅम्बलिंग अँड कॅनॉट इवन सेल हिज कमिशन. देअरफॉर ही विल हॅव टू रिझाईन. Small saw his chance and just a minute. After 20 years, he ordered that John Sholto had lost much money gambling and cannot even sell his commission. Therefore, he will have to resign. Small saw his chance and made a deal with Sholto and Arthur Morrison. Sholto would recover the treasure. आता हा जो जोनाथन स्मॉल आहे तो खूप वर्षापासून त्या अंदमानच्या बेटाच्या त्या जेलमध्ये आहे आणि त्याला असं कळतं की जॉन शोल्टो जो आहे हा जॉन शोल्टोला त्या ठिकाणी जुगार खेळण्याचा त्या ठिकाणी नाद आहे आणि त्याच्यात त्याने आपला बराचसा पैसा जो आहे तो गमावलेला आहे. कॅनॉट इवन सेल हिज कमिशन. आणि त्याला त्याचा पैसा मिळत नाही. देअरफॉर ही विल हॅव टू रिझाईन. आणि म्हणून त्याला कळतं की आता जॉन शोल्टो आपला हा तुरुंग रक्षकाचा जॉब जो आहे त्याला सोडावा लागणार आहे. स्मॉल सॉ हिज चान्स. स्मॉल आता बघतो की एक संधी आपल्याला मिळालेली आहे. अँड मेड अ डील विथ शोल्टो अँड आर्थर मॉर्सन. आणि अशा पद्धतीने तो स्मॉल जो आहे ह्या दोघांनाही त्या ठिकाणी एका आपल्या कटामध्ये समाविष्ट करून घेतो. शोल्टो वूड रिकवर द ट्रेझर अँड इन रिटर्न सेंड अ बोट टू पिकअप स्मॉल अँड द सिक्स. तर एक अशा पद्धतीने शोल्टो जो आपला आहे शोल्टो त्याला सांगतो की तू जर मला इथून सोडणार असशील तर मी तुला खजिन्याचा पत्ता सांगतो, तू तेवढा खजिना ताब्यात घे आणि मला इथून तू बाहेर काढ असं स्मॉल त्याला सांगतो. शोल्टो डबल क्रॉस बोथ मॉर्सन अँड स्मॉल. जॉन शोल्टो मात्र हुशार असतो. तो काय करतो, ही डबल क्रॉस बोथ मॉर्सन अँड स्मॉल अँड स्टोल द ट्रेझर फॉर हिमसेल्फ आफ्टर इनहेरिटिंग अ फॉर्च्यून फ्रॉम हिज अंकल. तर तो मात्र काय करतो तर खजिना ताब्यात घेतो आणि दोघांनाही धोका देतो म्हणजे मॉर्सनला पण आणि स्मॉलला पण. आणि हा खजिना घेऊन तो गायब होतो. स्मॉल होड व्हेंजन्स चारतो तो बदला. स्मॉल होड व्हेंजन्स अँड 4 years लॅटर एस्केप द अंदमान आयलँड. आणि 4 वर्षानंतर त्या ठिकाणी हा आपला स्मॉल जो आहे तो त्या ठिकाणी सुटतो विथ अन आयलँडर नेम टोंगा आफ्टर दे बोथ किल्ड अ प्रिझन गार्ड. आता ते दोघंही त्या एका प्रिझन गार्डला मारतात आणि त्या ठिकाणी तिथून निसटतात. इट वॉज द न्यूज ऑफ हिज एस्केप दॅट शॉक शोल्टो.
इन टू हिज फॅटल इलनेस. आणि आता इकडे जॉन शोल्टोला कळतं की जोनाथन स्मॉल जो आहे तो आयलँडमधनं सुटलेला आहे, तुरुंगातून सुटलेला आहे आणि कदाचित तिथून तो आजारी पडतो जॉन शोल्टो. स्मॉल अराइव्ड टू लेट टू हिअर ऑफ द ट्रेझर्स लोकेशन बट लेफ्ट द नोट विच रेफर टू द नेम ऑफ द पॅक बिटवीन हिमसेल्फ अँड हिज थ्री सिक अकम्प्लिसेस. त्या ठिकाणी स्मॉल त्या ठिकाणी येतो, ज्या ठिकाणी संपत्ती ठेवलेली असेल होती त्या ठिकाणी तो येतो आणि तो त्या बार्थोलोम्यूच्या डेड बॉडीजवळ त्या ठिकाणी एक नावाची चिठ्ठी सोडून जातो की त्याच्या 3 शीख लोकांची नावं आणि त्याचं स्वतःचं नाव असतं. व्हेन बार्थोलोम्यू फाउंड द ट्रेझर स्मॉल प्लॅन टू ओनली स्टील इट बट क्लेम सम कम्युनिकेशन लेट टोंगा टू किल बार्थोलोम्यू ॲज वेल. आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी हा जो टोंगा असतो तो मिसकम्युनिकेशनमुळे त्या ठिकाणी आपल्या बार्थोलोम्यूला त्या ठिकाणी मारून टाकतो. स्मॉल क्लेम्स द आग्रा ट्रेझर ब्रॉट नथिंग बट बॅड लक टू एनीवन हू केम इन टच विथ इट. स्मॉलला त्या ठिकाणी शेवटी कळतं की ही जी संपत्ती आहे ती प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी तिने त्रास दिलेला आहे, प्रत्येकाचं त्याने नशीब तिने उद्ध्वस्त केलेलं आहे. हू केम इन टच विथ इट, की जे लोक तिच्या संपर्कात आले त्या प्रत्येकाचं नुकसान तिने केलेलं आहे. द सर्वंट हू वॉज मर्डर्ड शोल्टो लिव्हिंग विथ फिअर अँड गिल्ट. शोल्टो त्या ठिकाणी अतिशय घाबरून आणि त्याला फार अक्षम्य वाटतं. नाव ही हिमसेल्फ इज ट्रॅप इन स्लेवरी फॉर लाईफ. हाफ इज लाईफ बिल्डिंग अ ब्रेक वॉटर इन द अंदमान आयलँड अँड द रेस्ट ऑफ इज लाईफ डिगिंग ड्रेन्स इन डार्टमूर प्रिझन. तर अशा पद्धतीने शेवटी शोल्टो पण त्या ठिकाणी त्याने पण आपलं मरण जे आहे त्याचं झालेलं आहे. मॅरी मॉर्सन इज लेफ्ट विदाउट द बल्क ऑफ द आग्रा ट्रेझर. मॅरी मॉर्सनला कुठलाही खजिना त्या ठिकाणी मिळत नाही. अल्दो शी विल ॲपरेंटली रिसीव्ह द रेस्ट ऑफ द चॅपलेट. John Watson falls in love with Mary and it is revealed at the end that he proposed to her and she has accepted. शेवटी हे दोघंही त्या ठिकाणी लग्न करतात असा एक वेगळा शेवट त्या ठिकाणी घेतला आहे आणि असा तो प्लॉट त्या ठिकाणी आलेला आहे. पुढच्या याच्यामध्ये सिनोप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट ह्या संपूर्ण जी कादंबरी आहे साइन ऑफ पोर्च चॅप्टर 2 जे आहे त्याचं सिनोप्सिस जे आहे ते आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार.